खासदार सुप्रिया सुळेंनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या घरी जाऊन त्यांनी सांत्वनपर ही भेट घेतली। परभणी आणि बीडच्या घटना या अस्वस्थ करणाऱ्या आहेत अशी प्रतिक्रिया यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली। सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। सरपंच हत्येतील आरोपींना मोक्का मग वाल्मिक कराडला मोक्का का लावण्यात आला नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला। जर लावला गेला तर मग वाल्मिक कराडांवर का नाही? आणि वाल्मिक कराडांवर गेले 2-3 वर्ष कुठले गुन्हे आहेत? तर त्यांच्यावर ईडीची नोटीस आहे, त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा आरोप आहे, त्यानंतर त्यांच्यावर हत्येचा आरोप झालेले आहेत, त्यानंतर अनेक अवैध असे व्यवसाय ते असे करतात। वाल्मिक कराडांमध्ये असं काय स्पेशल आहे? असा काय कंट्रोल वाल्मिक कराडांमध्ये आहे किंवा असं काय कंट्रोल किंवा माहिती वाल्मिक कराडांकडे कुणाबद्दल आहे की वाल्मिक कराडांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते? हा एक प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात येतो, हा माझ्या एकटीच्या मनातला प्रश्न नाही।